महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या सहकार्याने तक्षशिला विद्यालय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय उल्हासनगर येथे नव्याने उभारलेल्या नर्सिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन बंदत्त डॉक्टर एन आनंद महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले। ही प्रयोगशाळा माजी मुख्याध्यापिका सुनंदा अनिल गाडगे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने शाळेला आर्थिक सहकार्य करून स्थापन केली आहे। सुनंदा गाडगे यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले असून त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला। प्रमुख दानदाते म्हणून श्री मयुरेश अनिल गाडगे आणि सौ प्रियंका मयुरेश गाडगे यांनी उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहून प्रयोगशाळेचे लोकार्पण केले। या नर्सिंग प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना आरोग्य व नर्सिंग क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उपाध्यक्ष डी.बी. इंगळे, महासचिव राजेश वानखेडे, कोषाध्यक्ष व्ही.टी. वानखेडे, सहसचिव आर.सी. रायबोले, संघटक आयु.एस.एस. ससाणे, सदस्य सुबोध गोंडाने, रितेश वानखेडे, मनोज डोंगर दिवे, दिलीप इंगळे तसेच मुख्याध्यापिका श्रीमती विद्या मुकुंद भारसाखळे, शिक्षक वृंद सौ अस्मिता भालेराव, सौ भारती देवरे, माध्यमिक विभागाचे ग्रंथपाल आखरी खत सव्वाखंडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी शिक्षक यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी किरकिरे आणि प्रवर्तक स्किल अकॅडमीच्या समन्वयिका प्रणिता वानखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिभा खेरनार यांनी मानले। हे प्रयोगशाळा की आमच्या इतिहासामध्ये एक फार मोठा स्वप्न होता। आमच्या संस्थेच्या तक्षशिला विद्यालयाच्या अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना हे करण्याचा आणि विद्यामागे खास करून नर्सिंग हे विद्या मुलांपर्यंत सर्वपर्यंत ते यावा आणि यासाठी तक्षशिला विद्यालयातील आणि आमचे महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे कार्यकर्ते मॅनेजमेंट यांनी मनात घेतले आणि ते तसं विद्यालयात प्राध्यापकापासून सर्वांनी ते आम्हाला उत्स्फूर्तता दिलेलं आहे। ते खरं म्हणजे आरोग्य परमलाभ आहे। हे म्हणजे या ज्ञानामध्ये म्हणून जे कोणी पुढे येईल विद्यार्थी निश्चितच ते खाली राहणार नाही, म्हणून या विचाराने हे प्रकल्प संस्थेने आपल्या तक्षशिला विद्यालयाने जे सुरू केलेले आहे। मी अभिनंदन करतो आणि याचे जास्त विद्यार्थी फायदा घेतील मी अशी अपेक्षा करतो। सर्वांचे मंगल व्हावे अशा अपेक्षा करतो। साधू साधू। For the past 55 years and more and counting, तक्षशिला विद्यालय has played a part। तर एवढ्या सगळ्या वर्षांपासून या प्रत्येक भागातल्या शिक्षणाबद्दल शाळेने त्याच्या माध्यमिक शिक्षणापर्यंत कितीतरी मुलांना या शाळेने सहारा दिला होता इथपर्यंत येण्याचा। तर आता याच्या पुढे एक स्वप्न बघितलं जसं भंतीजी म्हटले त्याच्याप्रमाणे आपण पुढे शिक्षणाचा फायदा उचलण्याचा कसं की तो लोकांच्या एम्प्लॉयमेंटसाठी पण कामात यावा। फक्त शिक्षणाच्या पर्पजसाठी नाही, बट सगळ्यांना एक साधन द्यावं जगण्यात त्यासाठी आहे। तर त्याच्यानंतर त्या पुढे असा विचार करण्यात आला तेव्हा हा आयडिया आला होता की हा नर्सिंग लॅबॉरेटरी उघडली पाहिजे। आपण पुढे सगळ्यांना एक पर्याय आणि सगळ्यांना एक फॅसिलिटी दिली पाहिजे की त्यांनी हा कोर्स करून पुढे आपलं एक करिअर बनवावं, पुढे मार्गदर्शन घ्यावा। तर जसे बंतीजी म्हटले तसं माझं पण आहे की जास्त मुलांनी या शिक्षणाचा आणि या संस्थेचा आणि या फॅसिलिटीचा फायदा करून घेणं अशी माझी अपेक्षा आहे। प्रयोगशाळेचं उद्घाटन होते तर त्याच्याविषयी नक्कीच आनंद होते, कारण विद्यार्थ्यांना नवीन करिअरची संधी प्राप्त होते आणि ही करिअरची संधी आत्तापर्यंत पाश्चात्य देशांमध्ये जास्त प्रचलित होती आणि आता भारतामध्ये पण ती रुजू होत आहे। आणि आत्ताचं आपलं जीवनमान पाहता सध्या या नर्सिंगला करिअर म्हणून ऑप्शन बघण्याची विद्यार्थ्यांना खरंच गरज पण आहे आणि त्याच्यातून त्यांना परोपकाराची संधी पण उपलब्ध होऊ शकते। सो दिस इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी अँड प्लीज ग्रॅब इट। थँक्यू। महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे तक्षशिला विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या अंतर्गत नर्सिंग लॅबॉरेटरीचं आज उद्घाटन झालेलं आहे। बऱ्याच वर्षापासून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मानस होता की इथे आपण नर्सिंग लॅबॉरेटरी ओपन करूया आणि आजी माजी विद्यार्थ्यांना आणि इथल्या तळागाळातल्या विद्यार्थिनींना
स्वतःच्या पायावर उभं राहून रोजगार कसा मिळवावा यासाठी त्या प्रयत्नवत होत्या, पण ते आमच्याकडे ओपन झालं नव्हतं. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचा विचार करून संस्थेने इथे नर्सिंग लॅबोरेटरीचं उद्घाटन आज केलेलं आहे. आणि त्या अंतर्गत आम्ही कपिंगचा कोर्स दिलेला आहे फ्री, आयुर्वेदाचा कोर्स दिलेला आहे आणि डायटिशियनचाही कोर्स दिलेला आहे, जेणेकरून या तळागाळातल्या महिलांना स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी, सुदृढता राखून स्वतःच्या कुटुंबाला आपण उभारी देऊन कसं जगवावं हाही एक मानस आहे. आणि आमच्या कॉलेजच्या आजी विद्यार्थ्यांचा पण हा एक मानस होता आणि त्यांचाही हेतू होता की आपल्या कॉलेजमध्ये नर्सिंग लॅबोरेटरीचं उद्घाटन व्हावं. इथे जर कॉलेज ओपन झालं तर आजूबाजूच्या एरियातल्या विद्यार्थ्यांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन 1-1 लाख 1.5 लाख फीस न भरता आमच्या इथे माफक दरात फीस देऊन आम्ही इथे त्यांना ॲडमिशन दिलेलं आहे. आतापर्यंत 60 विद्यार्थिनींचं ॲडमिशन केलेलं आहे आणि यानंतरही विद्यार्थिनींचा ओघ सुरू झालेला आहे आणि असाच ओघ सुरू राहील. आम्ही जेवढ्या बॅचेस होणार आहेत 30-30 विद्यार्थिनींच्या बॅचेस करत आहोत, तेवढ्या बॅचेस आम्ही सुरू करत आहोत. आणि विशेष म्हणजे या लॅबोरेटरीला आमच्या शाळेच्या माजी शिक्षिका सौ सुनंदा गाडगे मॅडम यांचा मुलगा मयुरेश गाडगे हा IIT IM आहे, हा विद्याविभूषित आहे आणि त्यांनी याला योगदान दिलेलं आहे आर्थिकतेचं. आणि म्हणून हा एक फार छानसा प्रयत्न आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने इथे सुरू केलेला आहे आणि हा प्रयत्नाचा ओघ असाच पुढेही चालू राहील. त्याबद्दल मी मयुरेशचे आभार मानते आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक. या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांची काय वयाची अट वगैरे काय आहे? नाही, वयाची अट नाही. 10वी आणि 12वी नंतर. आणि हा गव्हर्मेंट रिकग्नाइज्ड कोर्स आहे. 12वी नंतर ते इथे ॲडमिशन घेऊ शकतात. 6 महिने आम्ही आमच्या या लॅबोरेटरीमध्ये त्यांना शिक्षण देणार आहोत आणि 6 महिने त्यांनी बाहेर जाऊन तिथे त्यांचं प्रॅक्टिकल जे आहे रुग्णावर प्रॅक्टिकल करायचं आहे. त्यानंतर 1 वर्षाच्या कोर्सनंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल आणि मग ते स्वतः रोजगार सुरू करू शकतात. सर्टिफिकेट कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांना? गव्हर्मेंट रिकग्नाइज्ड आहे हे नर्सिंग लॅबोरेटरी तक्षशिला विद्यालय सेकंडरी ज्युनियर कॉलेज उल्हासनगर या अंतर्गत. आणि हे आहे महामहिंद इंटरनॅशनल धम्मोत्सव सोसायटीचं आणि त्याचंच लेबल राहणार आहे ते.